आरग येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता श्री हनुमान मंदिर ते आरग ग्रामपंचायत दरम्यान प्रहार संघटनेच्या वतीने भव्य हलगी आणि गाढव मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। आरग ग्रामपंचायतीमध्ये सन 2021 पासून आजतागायत 15व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आणि बोगस बिले काढून शासकीय निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे। जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे अपूर्ण असतानाही कामे पूर्ण झाल्याचे खोटे दाखले देऊन जनतेची फसवणूक केली जात असल्याचा दावा प्रहार संघटनेने केला आहे। या भ्रष्टाचाराचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी प्रहार संघटनेचे पोपट माने यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे। आरग ग्रामपंचायतीत शेतकरी अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली 2,50,000 रुपये, हातपंप रिपेअरीसाठी 2,29,304 रुपये, पाणी पुरवठा मोटर रिपेअरीसाठी 14,63,095 रुपये आणि हातपंप दुरुस्ती कामांसाठी 9,451 रुपये असा लाखो रुपयांचा निधी खर्च दाखवण्यात आला आहे। मात्र प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता यातील बहुतांश कामे अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप पोपट माने यांनी केला आहे। ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ हा निधी शासनाकडे परत करावा आणि अपूर्ण कामांची बिले थांबवून सर्व कामांचा पारदर्शक हिशोब आरगच्या जनतेसमोर मांडावा अशी जोरदार मागणी प्रहार संघटनेने केली आहे। आरग ग्रामपंचायतीच्या अपूर्ण आणि बोगस कामांचा हिशोब द्या, नाहीतर गाढवावर मिरवा असा इशारा देत प्रहार संघटनेच्या वतीने हलगीच्या तालावर या अनोख्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। जनतेच्या हक्काच्या पैशांचा योग्य हिशोब मिळेपर्यंत आणि पाणीपुरवठ्याची कामे पूर्ण होईपर्यंत प्रहार संघटना शांत बसणार नाही असा इशारा प्रहारचे पोपट माने यांनी दिला आहे। या आंदोलनामुळे आरग ग्रामपंचायत प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। नमस्कार, मी पोपट प्रल्हाद माने शिंदेवाडी, प्रहार जनशक्ती पक्षाचा मिरज तालुका अध्यक्ष आहे। आरग ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात मी 11/8/2026 रोजी गाढव मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। कारण भ्रष्टाचार म्हणजे मिरज पूर्व भागातला एक नंबरचा भ्रष्टाचार म्हटलं तर गाव म्हटलं तर आरगच। कारण आरग ह्या गावात इतका भ्रष्टाचार झाला की साधं एक काडीपिटी घ्यायचं झालं तरी पण एक काडीपिटीची किंमत 10 रुपये ग्रामपंचायतीने लावल्या। त्यामुळं आम्ही नियोजन केले गाढव मोर्चाचं, तरी सर्वांनी उपस्थित राहावे ग्रामस्थांनी। आणि मेन म्हणजे पाणी पुरवठ्याचं बिल जे आहे ते एक वर्षाचं 14,43,015 रुपये लावलेला आहे। हातपंप रिपेअर 10 लाख रुपये, महिला बालकल्याणसाठी 4.5 लाख रुपये खर्च केलेला आहे। मेन म्हणजे शिक्षण अभ्यास दौरा म्हणून शेतकरी म्हणून तिने 2.5 लाख रुपये खर्च केलेला आहे। पण कुठल्या शेतकऱ्यांना तिने फिरायला घेऊन गेले कुठला अभ्यास दौरा दाखवला, प्रशासनानं त्याचं ही करून तात्काळ करून, आणि जो अधिकारी होता ग्रामविकास अधिकारी नागेश कोरे म्हणून, ज्यानं तर एवढं भ्रष्टाचार केलेला आहे आरग गावामध्ये, त्यांना तात्काळ निलंबित तर करणं गरजेचंच आहे। अशा अधिकाऱ्याला पाठीशी घालणं आम्हाला तर नाही जमत, आणि शेवट नाही झालं तर ते अधिकारी असू दे, त्या खुर्ची कुणी असू दे, त्या अधिकाऱ्याचं आम्ही तोंड काळ करायला मात्र हे करणं भेटणार नाही। मेन म्हणजे जल जीवन योजनेचे जे कामं होते ते काय लोकांनी कॉन्ट्रॅक्टराकडं पैसे घेऊन त्यांना ताबापोती दिलं, पण ताबापोती 12-13 कोटी रुपये खर्च केलेला असून त्यांनी आणि तयार हिर काढली। त्या आता तयार लोक हिरीतलं पाणी जे जनता पाणी पिणार आहे का, मला त्या विचारायचं अधिकाऱ्यांना। असं जर होत असेल ती तयार हिर काढली 50/50ची काय, तर आता त्याचं तळ पूर्ण भरलं आहे। जवळजवळ 8 महिने त्या तळ मोकळं होत नाही। तिथला जे मुरुम होता, मुरुम बाहेरच्या बाहेर परस्पर विकल्यात अधिकाऱ्यांनी। असा जर भ्रष्टाचार होता म्हटलं तर हिने मला एक दाखवावं मी ह्यात भ्रष्टाचार केलं नाही म्हणून, मी आरग गावात येणं पण माझं मी बंद करून टाकीन। मला अधिकाऱ्यांना दाखवा मी ह्या गोष्टीत मी भ्रष्टाचार केला नाही म्हणून कुठल्याच। या सर्व गोष्टीसाठी तुम्ही मंगळवारी गाढव मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। आणि सरपंच आत्ताचे जे प्रत्येक सरपंच ते म्हणजे तुमच्या गावात येऊन आम्ही तुमचं उकरून काढू का, त्यांना मला एकच सांगायचं आहे, आमच्या गावात का शिंदेवाडी गावात 5 वर्षात जर 1 रुपयाचा जर भ्रष्टाचार झाला असेल तर माझं राजकारण मी सोडून देत त्यासाठी। कारण आम्हाला जे लाभले ते सरपंच पण आमचं एक नंबर होते, ग्रामविकास अधिकारी पण आमचे चांगले तुम्ही होते, आमच्या बहिणी होणे, आणि त्यामुळे आम्ही रुपयाचा भ्रष्टाचार खाल्ला पण नाही, खाऊन पण दिला नाही आम्ही कोणाला।
त्यामुळे तिथलं तर त्यांनी कधी पण येऊन काढवावं. त्याच्यासाठी माझ्याकडे RTIचा फॉर्म मोका मी त्यांना तिकीट लावून द्यायला तयार आहे. आव्हान काय तुमचं जनतेला? जनतेला आव्हान आहे त्यादिवशी सकाळी 11 वाजता मंगळवारी 11 वाजता बरोबर हनुमान मंदिर ते आरग ग्रामपंचायत इथे हलगी गाढव मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावं, कारण असं जर प्रत्येकानं जर थांबलं तर परत तुम्हाला 20 कट घालायला मागं पुढं प्रशासन बघणार नाहीत. जर जनतेला खरंच वाटतं की बाबा आपल्याला शुद्ध पाणी किंवा आपल्या पोरांना लेकरांना आजारी न पडता किंवा काही गोष्टींसाठी ह्या जनतेने ह्या गाढव मोर्चास सर्व जनतेने मंगळवारी 11 तारखेला आम्हाला सर्व ह्या मोर्चात सहकार्य करावे. धन्यवाद. जय प्रहार.